नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। डिपार्टमेंटल CDPO परीक्षेसाठी आपली इथं बॅच चालू आहे। ऍप्लिकेशन वरती एक्झामची डेट अजून आलेली नाही, लक्षात घ्या। तर डिपार्टमेंटल CDPO साठी तुमचा जो पेपर 1 आहे, पेपर 1 मध्ये 5वा आणि 6वा घटक आणि तुमचा पेपर 2 जो आहे तो पेपर 2 संपूर्ण आपण बॅच मध्ये शिकवत आहोत। बॅच पूर्णतः रेकॉर्डेड आहे। 10 ते 15 सेशन ऑलरेडी कंप्लीट झालेत। 5वा 6वा घटक ऑलरेडी कंप्लीट आहे। तुमचा पेपर दुसरा पण कंप्लीट होत आलेला आहे। तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, 9404 03 30 73। ठीक आहे, ओके। या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। न्यू इयर ऑफर चालू आहे, लक्षात ठेवा। न्यू इयर ऑफर चालू आहे। न्यू इयर ऑफर मध्ये शॉर्ट मध्येच लिहिते मी, न्यू इयर ऑफर चालू आहे। न्यू इयर ऑफर मध्ये तुम्हाला जी 1500 रुपयाची बॅच आहे ना, ती बॅच फक्त 1000 रुपयामध्ये मिळत आहे। ऑफर 10 तारखेपर्यंतच आहे, लक्षात घ्या। इथं तुम्हाला 5 टेस्ट पेपर पण मिळतील एक्झामच्या अगोदर। PDF नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला आणि तुम्ही PC वरती, तुमच्या लॅपटॉप वरती, तुमच्या टॅब वरती हे जे ऍप्लिकेशन आहे हे रन करू शकता। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये आज आपण आजच्या सेशन मध्ये आपला जो योजनांचा भाग आहे, योजनांचा भाग पहिला आपण कव्हर करतोय। तर ज्या महिला बाल विकासाशी रिलेटेड योजना आहेत त्या योजना तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाणार आहेत। तर पहिली योजना आपण इथे घेतोय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सिंपल पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे। तर बघा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही थेट लाभ हस्तांतर कसली योजना आहे, लक्षात घ्या, DBT योजना आहे। पहिला पॉइंट तर हाच लक्षात ठेवा। राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला किती रुपये प्रदान करते? 1500 रुपये प्रदान करते, हेही लक्षात ठेवा। काय आहे उपक्रमाचा उद्देश? थेट आर्थिक मदतीद्वारे महिलांचं आरोग्य आणि कल्याण वाढवणं। 3 पॉइंट लक्षात ठेवा। तर ही DBT योजना आहे। किती रुपये दिले जातात? 1500 रुपये दिले जातात। का दिले जातात? ठीक आहे। आता लाभार्थी गट कोणता आहे बघा, तर 28 जून 2024 तुम्हाला विचारलं जातं कोणती योजना कधी चालू झाली, तर डेट लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। 28 जून 2024 ला ही योजना सुरू झालेली आहे। या योजनेचा महाराष्ट्रातील अंदाजे 2.61 कोटी महिलांना फायदा होईल असा अंदाज आहे। अंदाजित आकडे विचारले जात नाहीत, पण वयोगट विचारला जाऊ शकतो। 21 ते 65 वर्ष वयोगट आहे। 2.5 लाखांपेक्षा कमी जर तुमचं उत्पन्न असेल, कंडिशन काय आहे बघा, कोणत्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, तर 2.5 लाखापेक्षा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न कमी असेल तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, हे तुम्ही इथं विसरू नका। तर या छोट्या छोट्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारले जातात। नेक्स्ट बघा, उद्देश बघा, उद्देश पाठीमागं पण मी सांगितलं, इथं पण तुम्हाला मी सांगते, थेट आर्थिक मदत करणं आणि महिलांचं आरोग्य आणि कल्याण वाढवणं। योजनेचा तपशील तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, ओके। व्यापक आहे, अल्पावधीतच ही योजना व्यापक बनली, लोकप्रिय बनलेली आहे आणि इथं 2.63 कोटी अर्ज जे आहेत ते प्राप्त झाले आहेत आणि 2.48 कोटी लाभार्थ्यांना विक्रमी वेळेमध्ये मदत पण मिळालेली आहे। हे याचं सक्सेस आहे योजनेचं, ठीक आहे, ओके। नेक्स्ट बघा, वन स्टॉप सेंटर योजना। पुढची योजना बघा, वन स्टॉप सेंटर योजना। काय आहे ही योजना? तर महिलांवर होणारे शारीरिक मानसिक, कोणती योजना कशाशी रिलेटेड आहे हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। बघा, महिलांवर होणारे शारीरिक मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना अशा संकटांसाठी त्या महिलेला आणि कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी तथा वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागामध्ये जावं लागतं। त्याच्यामुळे काय झाले, अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार आणि मदत एकाच छताखाली मिळण्यासाठी ही वन स्टॉप सेंटर योजना आहे। नावावरून तुमच्या लक्षात येईल, फक्त कशाशी रिलेटेड आहे ते लक्षात ठेवा। तर इथं लाभार्थी कोण असतील ह्या महिलेचा? ऑब्विसली जे
हिंसाचारामुळे पीडित आहेत, संकटात असलेल्या महिला असतील, गरजू स्त्रिया आहेत, ज्यांच्यासह हिंसाचाराने प्रभावित, त्यांच्या मुलांसह सगळ्या वयोगटातील 12 वर्षापर्यंतची मुलं, ठीक आहे, जास्तीत जास्त 5 दिवसांच्या कालावधीसाठी OSC मध्ये वन स्टॉप सेंटर जे आहे ना, तर तिथे निवारा घेऊ शकता. जास्तीत जास्त किती दिवस? 5 दिवस, ठीक आहे. ओके, उद्देश तुम्हाला पाठीमागं पण सांगितलंय की पीडित गरजू महिला, हिंसाचाराने प्रभावित, 12 वर्षापर्यंतची त्यांची मुलं, इथं तुम्हाला वैद्यकीय उपचार दिले जातील. समुपदेशन त्यांचं 5 दिवसात केले जाईल. पोलीस सहायता, मानसोपचार, कायदेशीर सुविधा, तात्पुरता निवारा, अन्न, 5 दिवस हे सगळं त्यांना मिळून जाईल. योजनेचा तपशील काय आहे बघा. महिलांवर होणारे शारीरिक मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना, या संकटासाठी त्या महिला, तिच्या कुटुंबियास न्याय मिळण्यासाठी वैद्यकीय उपचार जे सगळीकडे त्यांना फिरावं लागतं ते एका ठिकाणी मिळत आहेत. बरोबर. सध्या जिल्हे जर बघितले तर 36 जिल्ह्यामध्ये 37 केंद्र कार्यरत आहेत आपल्या राज्यामध्ये. वन स्टॉप सेंटर लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इथं तात्पुरती सुविधा आहे, हे आपण सांगितलेलं आहे. पुढची योजना आहे शक्ती सदन योजना. बघा, योजनेचे लाभार्थी आहेत निराधार, निराश्रित महिला, विधवा महिला, ठीक आहे, कुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला, कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला, कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर महिला, अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला मुली, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आणि मुली. तर इथे शक्ती योजनेच्या या लाभार्थी आहेत. शक्ती योजनेबद्दल जर आपण बघितलं तर महिलांची सुरक्षितता लक्षात घ्या. महिलांची सुरक्षितता सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून मिशन शक्ती लक्षात ठेवा एकात्मिक महिला बाल विकास कार्यक्रमाअंतर्गत 15व्या वित्त आयोग, इथं क्वेश्चन करा 21-22 ते 25-26 कालावधी, याच्यावरती क्वेश्चन करा. मिशन शक्ती योजनेअंतर्गत संबल, ही योजना खूप महत्वाची बघा. मिशन शक्ती, संबल आणि सामर्थ्य या 2 उपयोजना आहेत, हेही लक्षात ठेवा. याच्यापैकी सामर्थ्य उपयोजना जी आहे महिलांच्या सक्षमीकरणावर भर देते. कोणती योजना? सामर्थ्य, ठीक आहे. आणि ही जी सामर्थ्य उपयोजना आहे ना, या उपयोजनेत अंतर्गत पूर्वीच्या स्वाधार आणि उज्ज्वला, आपल्याला माहिती या 2 केंद्र पुरस्कृत योजना प्रशासकीय करण्यासाठी एकत्रित करून शक्ती सदन योजना ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येते. तर कोणत्या योजना मर्ज केल्या, कोणत्या उपयोजना आहेत, कशासाठी आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. शासन निर्णय अधिक्रमित केंद्र पुरस्कृत स्वाधार आणि उजाला वेगळी आहे, लक्षात ठेवा. उज्ज्वला वेगळी आहे. योजना केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती एकछत्री योजनेतील शक्ती सदन योजनेमध्ये विलीन करण्यास मान्यता दिलेली आहे आणि 22-23 पासून लक्षात ठेवा. तर कधीपासून शक्ती सदन राबवले जाते? 22-23 पासून, ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, याची उद्दिष्ट काय आहे? तर महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल असं वातावरण निर्माण करायचंय. ग्रामीण महिलांना कौशल्य विकास करायचंय. रोजगार, डिजिटल साक्षरता, आरोग्य, पोषणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टॉप कन्व्हर्जन्स सपोर्ट सर्व्हिसेस पुरवणं. क्वेश्चन करा. महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण करणं हे उद्दिष्ट आहे. योजनेचं स्वरूप बघा, तर स्वरूप कसं आहे? संस्थेमधील प्रवेशाबरोबर बघा, प्रवेशितांबरोबर त्यांच्या कोणत्याही वयोगटातील अविवाहित मुली, 12 वर्षाच्या मुलांना सदनामध्ये परवानगी आहे. दीर्घकालीन निवासाच्या व्यवस्थेची आवश्यकता असलेल्या प्रवेशित महिलांना शक्ती सदनामध्ये 3 वर्ष राहता येईल. 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पीडित महिला शक्ती सदनामध्ये राहण्याची परवानगी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देऊ शकतील. तथापि 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना शक्ती सदनामध्ये जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतच राहता येईल. त्यांना नंतर वृद्धाश्रमामध्ये हलवण्यात येतं किंवा आवश्यकता असते, ठीक आहे. ओके, निकष बघा. शक्ती सदनमध्ये निराधार बेघर स्त्रियांना तात्पुरती सोय असून किमान 3 वर्ष त्या राहू शकतात, ठीक आहे. लक्षात घ्या, शक्ती सदन मध्ये. ओके, क्लिअर. चला, तर ह्या अशा पद्धतीनं योजना ज्या आहेत ना, तर हा योजनांचा पार्ट पहिला आहे, पार्ट दुसरा, तिसरा
लवकरच कम्प्लीट आपला होईल. तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जी तुमची न्यू इयर ऑफर चालू आहे त्या न्यू इयर ऑफर मध्ये तुम्ही जे आपले ऍडमिशन्स आहेत ते ऍडमिशन्स तुम्ही करू शकता. फक्त 1000 रुपये फी आहे. याच्यामध्ये तुमचा पेपर पहिला, घटक 5वा 6वा, पेपर दुसरा पूर्ण शिकवला जाईल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.